छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुम्ही गाडी चालवा, मी मागे बसतो. मला काल विचित्र स्वप्न पडलं. विचित्र म्हणजे? हे गेले ना तेव्हा जशी स्वप्न पडत होती तशी. आदिनाथ आणि शुभ्रा दोघही वाड्यावर आलेत. त्यांच्या वागण्याचा तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल ना वजलवर, तर पुढच्या वेळीपासून त्यांना मला भेटायला देऊ नका. तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायचंच आहे ना, मग त्या आठवणी द्या. महादेव दादाकडे मी किती गोष्टी मागितल्या, त्याने मला कितीतरी दिल्या. सगळ्याच काही आता आठवत नाहीत, पण एक गमतीदार आठवण सांगतो. अभ्यास झाला का? हो. शाबास. महादेव दादा, काल मला स्वप्न पडलं होतं. स्वप्नात तू मला अदृश्य व्हायची जादूची अंगठी दिलीस आणि म्हणाला ही तुझ्याकडेच ठेव, तुला याची गरज लागेल. मी माझ्या मुठीत ठेवली आणि आता ती नाहीये. असं कसं? कारण ती जादूची अंगठी मनकवडी होती. मनकवडी म्हणजे? मनकवडी म्हणजे मनातलं ओळखणारी. तिला कळलं असणार त्या अंगठीची दिनूला गरजच नाहीये. दिनू स्वतःहून मोठा होणार पटापट. गंमत सांगू, आम्हालाही काल एक स्वप्न पडलं. त्यात देव आला होता. तो आम्हाला म्हणाला दिनू आला होता माझ्याकडे आणि त्याने मला अंगठी परत केली. मला या अंगठीची मला गरजच नाहीये, कारण मी स्वतःच्या हिमतीवर मोठा होईन. त्यापेक्षा तू ही अंगठी एखाद्या गरीब मुलाला देऊन टाक. असेल असेल, कारण देव माझ्याशी रोज गप्पा मारतो. हो, काय सांगतोस? काय गप्पा मारतो? मला म्हणतो कुठे जातो तुझा महादेव दादा? अचानक सोडून पार्वती वहिनीला सोडून कुठे जातो? मग तू काय उत्तर दिलंस? मी त्याला सांगतो दादाची कामं खूप लांबच्या गावची असतात, मग त्याला जायला यायला वेळ नाही का लागणार? अगदी बरोबर आहे. काल देवबाप्पाने आम्हाला स्वप्नात हाक मारली आणि म्हणाला की तू दूरवर जातोस. मग पार्वती आणि दिनूची वाट बघत असतात. म्हणून मी तुला एक जादूचा उडता घोडा देतो. उडता घोडा? कुठे तो? दाखव ना. आता नाही दिसणार तो. मग कधी? जेव्हा आम्ही दूर कुठेतरी जाऊ आणि आम्हाला यायला उशीर होईल ना, तेव्हा तिथे दूर आकाशात बघत राहा. आम्ही उडत्या घोड्यावर बसून येऊ आणि इथे अंगणात तुमच्या समोर उडत्या घोड्याला उभं करू. उडता घोडा? त्याला पंख असतात ना? हो. किती मोठे? खूप मोठे. खूप म्हणजे? खूप म्हणजे खूप मोठे. मला देशील तो उडता घोडा? हो, आम्ही तुझ्याचसाठी तर आणणार आहोत तो उडता घोडा. मी पार्वती वहिनीला सांगून येतो. पार्वती वहिनी, दादा माझ्यासाठी उडता घोडा आणणार आहे. उडता घोडा. पार्वती वहिनी. सगळे प्रसंग आठवले की जाणवतं महादेव दादामुळे माझं बालपण रंगलं आणि पार्वती वहिनीमुळे
समृद्ध झालं. माझ्यावर चांगले संस्कार झाले. मग महादेव आजोबांनी तुम्हाला दिला की नाही उडणारा घोडा? त्या घोड्यापेक्षाही उत्तुंग भराऱ्या घेणारी कल्पना शक्ती मला महादेव दादानं दिली. आजोबा, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? विचार. आजोबा, मी बऱ्याच वेळेला बघितलंय तुम्ही महादेव आजोबांबद्दल जितकं बोलता तितकं रघुनाथ पंतांविषयी नाही बोलत. काय बोलणार? आमचे वडील रघुनाथ पंत म्हणजे जमदग्नीचा अवतार होते. आईला मी माझ्या लहानपणी सुद्धा पाहिलं नाही. पार्वती वहिनीच माझी आई आणि महादेव दादा वडील. बरं का पोरांनो, तुमच्या हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर माझ्या संस्कारांचे राईट्स हे पार्वती वहिनी आणि महादेव दादाकडे आहेत. पण मग महादेव आजोबांचा वंश कसा पुढे जाणार? पार्वती वहिनी नाहीशी झाली आणि महादेव दादानं स्वतःला कोंडून घेतलं. श्रीराम श्रीराम. पण आता शास्त्र्यांचा वंश पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. आता लवकरात लवकर पणजोबा ही हाक ऐकू येऊ दे. एक एक वळ आठवते, हिंदीची हिंद आठवते. शास्त्राचा चेहरा नजरेसमोर. हिंदी, तू त्याच्यासाठी नवा जन्म घेतलास. ते मी एका गावात करणार आहे. आज शास्त्राचा निर्णय या कोयत्याने चिरणार आहे. मग बघू नवा शास्त्री कसा जन्माला येत होती. आजोबा, तुम्ही महादेव आजोबांविषयी जेव्हा बोलत असताना तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर सगळं घडतंय असं बोलत असता तुम्ही. हे प्रसंग घडून अनेक वर्ष उलटून गेली तरीही अगदी काल घडल्यासारखे वाटतायत. महादेव आजोबा जेव्हा अचानक निघून जायचे तेव्हा पार्वती आजींचं काय होत असेल नाही? गरीब गाय होती पार्वती वहिनी. महादेव दादा मध्येच परागंदा झाला की त्याची वाट बघत बघत तिच्या डोळ्यात आसवं उभी राहायची.
पार्वती, ए पार्वती, अगं चटणी केली होती, हात पुढे कर, जरा चाखून बघ बघू, मीठ लागलंय ना बरोबर. अगं खरं तर मीच खाल्ली असती, पण उपवास आहे ना माझा. काय ग, कुठे हरवलीस? तो महादेव घराबाहेर हरवलेला असतो आणि तू घरातल्या घरात हरवलेली असतेस. अरे बाप रे, हे काय डोळ्यात? अगं केवढा हा पूर, वाडा वाहून जाईल की आपला. वेडी ग वेडी, तिन्ही सांजेच्या वेळी एवढं रडू नये माणसानी. महादेव ना अगं येईल पोरी, आणि यावेळी आला ना की माझ्या समोर उभा कर त्याला. लहानपणी पळायचा ना तेव्हा उखळीला बांधून ठेवायची मी त्याला. ते असं का करतात? अगं पडणाऱ्या पावसाला कोणी विचारू शकतं का की तू का पडतोस बाबा? तसंच महादेवाला कोण विचारणार की तू घराबाहेर का जातोस बाबा? पण यावेळी आला ना की मी कानच पकडते बघ त्याचा. तू रडणं थांबव बघू आधी, आणि ही चटणी चाखून बघ. पण रडणं थांबव हं एकदम, नाही तर चटणी मीठ टाकायच्या आधीच खारट लागायची. आता कशी छान दिसतेस, अशीच हसत राहा. आणि एक काम कर, महादेवाचा एखादा सदरा घे आणि बाहेर खुंटीला लटकवून ठेव. बघ 3 दिवसाच्या आत परत येतो की नाही. खरंच? यमी मावशीवरती विश्वास आहे ना? मग झालं तर. आता ही चटणी कशी झाली ती बघ. छान झाली. अगं हळू हळू, आता मिळाली पावती मला. थांब, पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. हे काय करते? हा सदरा तर वाळलेला आहे, पुन्हा का वाट टाकते? मला यमी मावशी म्हणाल्या, येणाऱ्या माणसाचा सदरा बाहेर आणून ठेवला आणि त्याच्या वाटेकडे पाहत राहिलं की उशिरा येणारा माणूसही लवकर येतो. तू महादेव दादाची वाट पाहते? हो. मग तिथे कशाला? आकाशाकडे बघ. काय? महादेव दादा मला म्हणाला होता, त्याच्याकडे उडणारा घोडा आहे, त्याला यायला उशीर झाला की तो घोड्यावरून येणार आहे. असं म्हणाले तुझे दादा? हो तर. थांब थांब, बोलू नकोस. दिनू, दिनू, अरे काय करतोयस हे तू? अगं तो घोडा असेल उंच आकाशात, त्याला आपला वाडा कसा दिसणार, म्हणून मी हे फिरवतोय. काय झालं? काय नाही. अगं मग हसलीस का? असंच काहीतरी आठवलं. गत जन्माच्या गोष्टी.
महादेव दादा कुठेही असला तरी मनाने मात्र तो कायम पार्वती वहिनी जवळ असायचा. मला तुम्हा दोघांकडे बघून नेहमी वाटतं, विशेषतः आदिनाथाकडे बघून. तुझ्यात आणि महादेव दादामध्ये बाकी कितीही साम्य असलं तरी एका बाबतीत मात्र मी तुला उजवा म्हणेन. महादेव दादा खूप तापट होता आणि तू शांत आहेस. रागाच्या भरात अनेक वेळा आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत. गैरसमज होतात, वादविवाद होतात. पण माझी खात्री आहे, तुम्हा दोघांच्या बाबतीत तसं कधीही होणार नाही. खरंच आजोबा, या बाबतीत मी स्वतःला नशीबवान समजते. मी आलेच. हा, तू कुठे चाललीस? स्वयंपाकाचं बघते ना. शुभ्रा, मी तुला शिक्षा करू का ग? तुला सांगितलंय ना, आज काहीही काम करायचं नाही. विष्णूनी तुला तशी तंबी देखील दिलेली आहे. आजोबा, फक्त बाहेरून बघते. असू दे ग. विष्णूच्या हाताला चव आहे हो तशी. आमटीचा घमघमाट इथपर्यंत येतो. मग निदान त्यांची परीक्षा घ्यायला तरी जातेच. आलेच मी. आजोबा, एक विचारू? विचार. मगाशी शुभ्रा हसली का? बहुधा आम्ही दोघांनी एकत्र असा प्रसंग पाहिला ज्यामुळे हसू आलं. काय रे आदिनाथा, काय झालं? आजोबा, शुभ्राला मागचा जन्म आठवतो, मग मला का नाही आठवत? कधी कधी मला असं वाटतं की तुझं नशीब तुझ्या बरोबर खेळ खेळतंय. सापशिडीमध्ये नाही का, 6चं दान पडल्याशिवाय पुढे जाता येत नाही, तसं काहीसं झालंय तुझं. आणि माझं तरी कुठे वेगळंय. मला कुठे आठवतोय गतजन्म. मला आठवतंय ते फक्त माझं बालपण. पण मग ते आठवण्यासाठी मी काय करू? आठवतात त्या या जन्मातल्या गोष्टी. गतजन्म आठवावा लागत नाही. एकदा का अडसर दूर झाला की झरझरणाऱ्या झऱ्यासारख्या त्या कळू लागतात. आणि मग कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नाहीत त्या. पण सगळ्याच आठवणी आनंददायी असतात असं नाही. दिनू, महादेवाकडे जाऊ नकोस हा. तू अंगणात खेळ जा.
दादा सांगणारे कुठे आहे? कोण कोण दादा, पार्वती वहिनी. कुठे कुठे पार्वती कुठे 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 पार्वती कुठे? दादा, नको ना रे असं करू. हा मी 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 आहे मी आहे मी आहे. दादा, तू अदृश्य केलंस तिला?